केन उपनिषद दुसरा खंड, त्याचा असणारा पहिला मंत्र, त्याचा असणारं भाष्य आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय म्हणतात पहिल्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी, यदि मन्यसे सुवेदेति दहरमेव यदि मन्यसे सुवेदेति दब्रमेवापि नूनं तं वेत्त ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्य देवेश्वतुमीमांस्यमेव ते मन्ये विदितं. त्याचा आता सगळं व्याख्या झालेली आहे. आता असणारं केवळ भाष्याला आरंभ या ठिकाणी आपण करणार आहोत. काय झालं, पहिल्या खंडातील मंत्राने गुरूंनी शिष्याच्या प्रश्नाचे अनुरूप उत्तर दिले. पहिला खंड जो आहे, पहिल्या खंडामध्ये जो शिष्याचा प्रश्न होता, केने शिदं पतितं प्रेषितं मनः, त्याच्या अनुरूप उत्तर दिलं. श्रोतस्य श्रोत्रं मनसो मनो यद वाचोह वाचं सह प्राणस्य प्राणः, त्याच्या अनुरूप त्या ठिकाणी उत्तर दिलं. त्याच्या शंकेचे निरसन करून त्याला अन्य देवदत्त विदिताथो अविदिताति या महावाक्याने आत्मा हा हेयोपादेय रहित असा आहे, हेच तुझे स्वरूप असल्याने तू ब्रह्म म्हणजे प्राप्त पण करू शकत नाही किंवा त्याग सुद्धा करू शकत नाही. याचा आता पूर्ण व्याख्या मागे आता ही सगळी झालेली आहे. आणि म्हणून काय झालं, हेयोपादेय वर्जित असल्यामुळे काय, हेच तुझे स्वरूप आहे, तू ब्रह्म आहेस असा उपदेश केला. म्हणजे अशा प्रकारे ते जे तत्व आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम, त्या ठिकाणी असणारं ते तत्व म्हणजेच ब्रह्म आहे, असा काय झाला त्या ठिकाणी शिष्याला उपदेश दिला. त्या उपदेश वाक्याचा विचार करून मीच ब्रह्म आहे असे मला उत्तम प्रकारे ब्रह्म कळले आहे, सुवेद ब्रह्म असे तो समजेल. आणि म्हणून अशा प्रकारे आता त्याला सांगितलं की अशा प्रकारे काय, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी अद्यादेव इत्यादी महावाक्यांच्या द्वारे तूच ब्रह्म आहेस अशा प्रकारे समजून सांगितल्यानंतर काय होईल, असे सांगितल्यानंतर त्या शिष्याच्या मनामध्ये काय असे, त्या उपदेश वाक्याचा विचार करून मीच ब्रह्म आहे असे उत्तम प्रकारे ब्रह्म कळेल, सुवेद ब्रह्म असे तो समजेल. अशी आचार्यांना शंका करून शिष्याच्या बुद्धीत विचालन करण्यासाठी यदि मन्यसी हा पुन्हा उपदेश केला. की अशा प्रकारे जरी उपदेश केला तत्त्वमसी महावाक्याचा, तरी सुद्धा तो उपदेश जो आहे, तो उपदेश केल्यानंतर योग्य ठिकाणी पेरलेलं बीज यथावत त्या ठिकाणी काय होतं, उत्तम प्रकारे त्यानंतर ते उगवून येतं. म्हणजे कधी कधी कसं जाईल, जमीनच जर व्यवस्थित नसेल, इथली असणारी जमीन म्हणजे कोणते, अंतःकरणामध्ये मल विक्षेप आवरणादी जर असणारे जे दोष आहेत हे असतील, तो उपदेश केल्यानंतर काय होईल, त्या ठिकाणी त्यांनी यथावत ग्रहण केलं आहे का नाही. जरी तो म्हणतोय की मीच ब्रह्म आहे, पण कोणत्या भावनेने म्हणतोय मी ब्रह्म आहे हे जाणून घेण्याकरिता, ठीक आहे आपण सगळं शिकतोय, मानतोय, ऐकतोय, सगळं आहे, परंतु मी ब्रह्म आहे असणारी अनुभूती होण्यासाठी जे अंतःकरणाची असणारी जी स्थिती आहे, अतिशय उच्च दर्जाची दैवी गुणसंपत्तीने युक्त असणारं ते अंतःकरण, अमानित्व अदंबित्व आदी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रह्मानुभूती झाल्यानंतर मग ठीक आहे, प्रियहाती कामन, परंतु जर अंतःकरण अपरिपक्व अवस्थेमध्ये जर त्याला उपदेश केला गेला तर मग आता ती कथा पुढे येईल. विरोचन आणि इंद्र दोघेही गेले त्या ठिकाणी ब्रह्माच्याकडे उपदेश ग्रहण करण्यासाठी, परंतु दोघांना एकच सांगितलं की त्या ठिकाणी असणारा तुमचं जे प्रतिबिंब पाण्यामध्ये आहे किंवा त्या डोळ्यामध्ये अक्षणेमध्ये असणारा तो पुरुष दिसत आहे तेच ब्रह्म आहे. उपदेश दोघांनाही एकच केला, परंतु विरोचनाने काय केलं, विरोचन त्या ठिकाणी म्हणला अरे तो ब्रह्म म्हणजे शरीरच ब्रह्म आहे, म्हणून खाओ पिओ मजा करो, म्हणून तो त्या ठिकाणी दैत्य आसुर सिद्धांताच्या अनुषंगाने गेला. पण इंद्र म्हणजे सात्विक बुद्धीचा असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार केल्यानंतर त्याला काय सांगायचं हे लक्षात आलं. म्हणजेच अशा प्रकारे उपदेश केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ग्रहण करण्यासाठी असणारी अंतःकरणाची जी स्थिती आहे ती कशा प्रकारे आहे हे जाणणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने जरी तो म्हणत असला, शिष्य काय म्हणतोय मीच ब्रह्म आहे हे जरी तो म्हणत असला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये किंवा तो सिद्धांत दृढ करण्याच्या निश्चयाने त्या ठिकाणी गुरु पुन्हा प्रश्नाच्या अनुरूप मनामध्ये पुन्हा
त्याचा संशय निर्माण होईल अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा प्रश्न करतायत. काय म्हणतात, यदी म्हणण्याचे हा पुन्हा उपदेश केला. कोणी म्हणतील शिष्याने मी ब्रह्म चांगले जाणले असे जर सांगितले तर त्याला ब्रह्माचे ज्ञान निश्चित झाले. तो म्हणतोय ना, काय म्हणतोय शिष्य की मी ब्रह्म जाणले, मला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, अहम ब्रह्मास्मी. अशा प्रकारे शिष्याला ज्ञान झाल्यानंतर यथार्थ त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणून जर कोणी म्हटले तर त्याला ब्रह्माचे निश्चित ज्ञान झालेलं आहे, तर मग त्याच्या बुद्धीचे विचलन करण्याचे कारण काय? तो म्हणतोय मला ज्ञान व्यवस्थित झालेलं आहे. मग अशा प्रकारे पुन्हा त्याच्या विचारित करण्याचं म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये भेद करण्याचं काय कारण? पुन्हा एकदा तो म्हटलाय की मला आता ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे त्याने म्हटल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये पुन्हा गुरूंनी हा बुद्धिभेद कशाकरता निर्माण करावा, काय कारण आहे हा भेद निर्माण करण्याचं, त्याचं उत्तर आता या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात, मग त्याच्या बुद्धीचे विचलन म्हणजे बुद्धिभेद करण्याचं कारण काय, त्यास उत्तर त्यात सांगतायत. जर ब्रह्म सुवेद अशी बुद्धी यथार्थ निश्चित असली तर इष्टापत्ती झाली असती. या ठिकाणी आता पुन्हा काय दोन प्रश्न या ठिकाणी करतात की ब्रह्माचं ज्ञान झालं, परंतु ब्रह्माचं यथार्थ ज्ञान जर झालं तर म्हणतात म्हणजे काय, जर ब्रह्मसुवेद म्हणजे यथार्थ ब्रह्माचं ज्ञान त्याला झालं, संशय विपर्य रहित अगदी व्यवस्थितपणे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता संशय वगैरे काय राहील, स्थानोनिखर न्यायानं अतिशय व्यवस्थित नीट प्रकारे गुरुवाक्य, आचार्यवाक्य, शास्त्रवाक्य त्या अनुषंगाने सगळं यथाचित त्याचं श्रवण म्हणून निध्यासन करून ब्रह्मज्ञान त्याला जर झालं, ते सांगितलं. जर ब्रह्म सुवेद अशी बुद्धी यथार्थ निश्चित असती तर इष्टापत्ती झाली असती. मग ठीक आहे, सगळं ते आपला अधिकार संपन्न झाला, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्षत्व हे सगळं प्राप्त केलं, त्या अनुषंगाने श्रवण म्हणून निध्यासन आदी केली, आणि त्यानंतर स्थानोनिखन न्याय येणं, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां त्या संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे यथार्थ ज्ञान झालं तर मग पुन्हा काय तिथं आता संशय घेण्याची पुन्हा त्या ठिकाणी गरज नाही. म्हणताय की जर म्हणून इष्टापत्ती जे झालं यथार्थ ज्ञान काही विषय नाही, परंतु म्हणतायत झाली तर पण ती बुद्धी निश्चित नाही, कारण जी वस्तू वेद्य आहे ती जर ज्ञानात विषय झाली तर ती चांगली समजली असे समजण्यास हरकत नाही. परंतु या ठिकाणी आता हा थोडासा सूक्ष्म विषय आहे, एवढाच विषय आता फार महत्त्वाचा आहे. काय काय म्हणतात ते निश्चित, पण ती बुद्धी निश्चित नाही, परंतु त्याची जी बुद्धी आहे ना, यद्यपि जो निश्चित झाली असेल तर विषय संपला, परंतु थोडासा संशय असेल तर मात्र त्याला समजवण्याची आता गरज. मग तेच या ठिकाणी सांगतात, पण ती बुद्धी निश्चित नाही, कारण जी वस्तू वेद्य आहे ती तर ज्ञानाचा विषय झाली तर ती चांगली समजली असे समजण्यास हरकत नाही. जी वस्तू वेद्य आहे, एखादी गोष्ट वेद्य म्हणजे जे आपण जाणून घेतो ती वेद्य. आता हा चिमटा आहे, हे पाहिल्यानंतर याचं ज्ञान झाल्यानंतर ही वेद्य वस्तू, मग त्याचं ज्ञान झाल्यानंतर जी वस्तू वेद्य आहे ते सांगते. आता जी वस्तू पण ती वस्तू वेद्य आहे, जी वस्तू, कारण जी वस्तू वेद्य आहे ती जर ज्ञानाचा विषय झाला तर ती चांगली समजली असे समजण्यास हरकत नाही. ही वेद्य वस्तू पाहिली, त्याचं ज्ञान झालं. आता काय झाले, ही वस्तू हा चिमटा काय झालं, हा ज्ञानाचा विषय झाला. ठीक आहे, मग हा चिमटा आहे, मग याचा उपयोग काय आहे, पुस्तकाला लावण्यासाठी आहे, मग ठीक आहे, परंतु समजण्यास हरकत नाही. म्हणून अग्नीला विषय होणारे त्याहून वेगळे असे दाह्य काष्ट त्या अग्नीने जाळले असे म्हणणे योग्य होईल. आलं का? म्हणजेच काय, जो विषय आहे तर भिन्न जी वस्तू आहे त्याचं उदाहरण दिलं. अग्नीला विषय, अग्नी आहे, मग अग्नीचा विषय काय, अग्नीचा विषय होणारे म्हणजे काय, दाह्य काष्ट त्या ठिकाणी असणारी समिधा जी आहे ही समिधा अग्नीचा विषय, आणि म्हणून अग्नीला विषय होणारे त्यापर्यंत जी समिधा आहे जो अग्नीचा विषय होणार आहे, हा चिमटा हा माझा जो विषय होणार आहे ते काय, हा मतपेक्षा भिन्न आहे. तसं अग्नीला विषय होणारी समिधा
ही जी आहे ही संहिता काय झाली, ही अग्नीपेक्षा भिन्न आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता हे काय सांगायचं आहे, इथं हा आत्मतत्वाच्या अनुषंगाने या गोष्टी इथं सांगायच्या आहेत. तर भिन्न वस्तूचं त्याला त्या ठिकाणी ज्ञान होत आहे, परंतु आत्मा तर भिन्न नाही हे सांगण्याकरता ही सगळी प्रोसेस आता चाललेली आहे. आणि म्हणून अग्नीला विषय होणारे त्याहून वेगळे जे दाह्य काष्ट ते अग्नीने जाळले असे म्हणणे योग्य होईल, परंतु अग्नीने अग्नीच जाळणे असे समजणे योग्य होईल का? परंतु काय झालं, असं जर आपण म्हणलो अग्नीने अग्नीला जाळलं, हे ज्याप्रमाणे आपण म्हणू शकत नाही किंवा हे म्हणणं जसं योग्य नाही. अग्नी कोणाला जाईल तर भिन्न जो विषय आहे. जसं काल म्हटल्याप्रमाणे प्रकाश त्या ठिकाणी असणाऱ्या अनंत कालामध्ये त्या गुहेमध्ये असणारा जो अंधकार आहे, तर अंधकार नाश करण्याकरिता म्हणून काय केलं, तिथे एखादा दीप प्रज्वलित केला आणि त्या दीप प्रज्वलित केल्यानंतर त्या गुहेमध्ये प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश पाहण्याकरता पुन्हा काहीतरी टॉर्च घेऊन गेला आणि तो प्रकाश कसा आहे हे पाहायला गेलं. जसं चुकीचं आहे तसंच आहे. आत्म्याच्या ज्ञानाने सर्वाचं ज्ञान आहे म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम सांगितलं. म्हणून तो पाहण्यासाठी म्हणून तो विषय होऊ शकत नाही. हे यातनं सगळ्याच्या द्वारे काय सांगायचं, आत्मा हा इतर वस्तू ज्याप्रमाणे विषयी भाव त्या ठिकाणी निर्माण होतात, तसं या ठिकाणी आत्मवस्तू जी आहे आत्मवस्तू विषय होऊ शकत नाही. आत्मा कायम विषयीच राहतो हे सांगण्याकरिता म्हणून हा सगळा खटाटोप या ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे जसं अग्नी अग्नीला जाळू शकत नाही, मग अग्नी कोणाला जाळू शकतो, तर अग्नीतच भिन्नतया जे काष्ठ आहे त्या काष्ठाला अग्नी जाळू शकतो, पण स्वतःला ज्याप्रमाणे जाळू शकत नाही. हे म्हणणे जसे काय, म्हणजेच अग्नीला विषय होणारे त्याहून वेगळे जे दाह्य काष्ट ते अग्नीने जाळले असे म्हणणे योग्य होईल, परंतु अग्नीने अग्नीस जाळले हे समजणे योग्य होईल का? नाही. तसेच सर्वात जाणणारा जो आत्मा जसं अग्नी अग्नीला जाळू शकत नाही, त्याचप्रमाणे आलं लक्षात काय, सर्वांना जाणणारा जय जय स्वसंवेद्या, म्हणून तसं उत्तर दिलं. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो वाचम सौ प्राणस्य प्राणः. त्याला शक्ती देणारा जो आहे त्याला शक्ती देणाराच तो आहे, तर भिन्नता इथं काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तो जो जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कसं आहे, ते सर्वात जाणणार किंवा सर्वांना जाणणारा कोण, ते तो आत्मा. तेच काय, तो जो आत्मा सर्वांना जाणणारा आहे, ज्याच्यामुळे मी बोलतोय, ज्याच्यामुळे मी पाहतोय, ज्याच्यामुळे सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या माझ्या इथे घडत आहेत, त्या कोणामुळे घडत आहेत, ते त्या आत्म्यामुळे घडत आहेत. आणि तो जो आत्मा आहे ते आत्मतत्व म्हणजेच ब्रह्म, आणि तेच ब्रह्म म्हणणं. ब्रह्म दुसरं काही कुठून आलं नाही, त्याला आम्ही चैतन्य म्हणतो. ज्या चैतन्याच्या अनुषंगाने आम्ही हे सगळे व्यवहार करतोय. म्हणून सांगितलं श्रोत्रस्य डोळा पाहतोय, कान ऐकतायत, जीभ आहे रसाचा अनुभव त्या ठिकाणी अनुभव घेत आहे. अशा प्रकारे सगळी ही पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ही सर्व आपापली कार्य करत असताना त्यांना प्रेरित करणारं जे आत्मतत्व आहे, ज्याच्यामुळे त्या आपल्या कार्यामध्ये प्रेरित होत आहेत, ते आत्मतत्व म्हणजेच ब्रह्म. आणि म्हणून तो विषय होऊ शकत नाही. विषय कोण होतं, इंद्रियांच्या अनुषंगाने इंद्रियाच्या दृष्टीपथावर येणारे जे बाह्य पदार्थ आहेत. सुंदर फूल पाहिलं तर डोळ्यांचा विषय होऊ शकतो, एखादा गुलाबजामची चव घेतली तो जिभेचा विषय होऊ शकतो, कानाने एखादा सुंदर मंत्र ऐकला तो त्याचा विषय होऊ शकतो. तर भिन्न आहे, परंतु इथं हा विषय होऊ शकत नाही. याच्या अनुषंगानेच आपण इतर वस्तूंचं ज्ञान घेऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी अतिशय तो महत्वाचा मंत्र सांगितला, परांची खाणी व्यतरण स्वयंभू तस्मात परांग पश्यंती न अंतरात्मा. मग काय, कश्चित धीर आत्माना ऐक्षत आवृत्त चक्षु सांगितलं. अमृतमिच्छन कश्चित द्वारा कोणी एखादा, आपण सगळे बाकी जे आहे सगळे बहिर्मुखच आहोत, हे करायचं ते करायचं, अमुक करायचं तमुक करायचं अशा प्रकारचं. परंतु कोणीतरी एखादाच काय करतोय,
ते चक्षु जे बाहेर पाहत आहेत त्यांना काय होतो, अंतर्मुख होतो, म्हणजे आत पाहण्यामध्ये स्वस्वरूपाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच अंतर्मुख तो होतो. आत्मान ऐक्षत आत्मतत्व पाहण्याकरिता काय होतो, तो अंतर्मुख होतो. आत्मान ऐक्ष अमृतत्वमिच्छन, आणि मग त्याला ते अमृतत्व जे आहे ते अमृतत्व त्याला प्राप्त होतं. म्हणजेच काय, अमृतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर बहिर्मुखी जी आपली वृत्ती आहे, विषयांमध्ये जाणारी पंचज्ञानेंद्रिय जे आहे त्या सर्वांना काय केलं पाहिजे, आपल्याला अंतर्मुख गेलं पाहिजे, आतमध्ये पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून सर्वांना जाणणारा, सगळं जर जाणणारा कोणी या ठिकाणी तो आत्माराम आहे. जोपर्यंत तो आत्माराम आहे तोपर्यंत सगळं जाणतोय. यावत् वित्तो निवसति देहे वनो निवसति देहे तावन् पृच्छति कुशलं देहे गतिवती वायौ देहापाये सर्वे बिभ्यति तस्मिन् काये. जोपर्यंत प्राण म्हणजे त्या ठिकाणी आत्मतत्व आहे, निवसति देहे या देहामध्ये निवास त्याचा आहे, तावत पृच्छति कुशलं गेहे तोपर्यंतच, जोपर्यंत इथे जीव आहे प्राण आहेत तोपर्यंत सगळं आपल्याला विचारत राहणार. कसा आहे, जेवला का, झोपलात का, काल कुठे गेला होता, कसं झालं, काय झालं, कार्यक्रम कसा झाला, काल दिसला नाही, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत कुठपर्यंत आहेत, जोपर्यंत इथे श्वास आहे म्हणजेच आत्मतत्व आहे तोपर्यंत. गतवती वायू देहाबाय, एकदा ते प्राण या ठिकाणी निघून गेले की सगळे भार्या असेल सगळे असतील काय, सर्वे बिभ्यती तस्मिन् काय. ते जरी शरीर त्या ठिकाणी असलं, शरीर पूर्वी असताना सगळी त्याची चौकशी करत होते, परंतु ज्या क्षणी त्यातनं हे आत्मतत्व निघून गेलं, चैतन्यातलं निघून गेलं, तत्क्षणी सर्वे बिभ्यती म्हणजे घाबरतात. तस्मिन् काय, चला चला म्हणतात, लवकर उठका, वेळ घालू नका. म्हणजे आयुष्यभर 70, 80, 90 वर्षाबरोबर त्याची अशी मैत्री गेली, सगळं केलं, सकाळ स्मशाने म्हणून सांगितलं त्या ठिकाणी. कधी माझा मित्र असला हे असला तरी सगळे शेवटच्या क्षणी बरोबर कोणी येत नाही. हा देहाच्या पायी सुद्धा सगळं आपण करत बसतो, या देहाच्या अनुकूल व्हावं म्हणून अमुक केलं, तमुक केलं, याव केलं, त्याव केलं, सगळं जरी करत असलो तरी हा देह सुद्धा शेवट आपली साथ देतो का, हा देह सुद्धा आपली शेवट साथ देत नाही. काय करायचं, कोणासाठी करायचं, कुठपर्यंत हा साथ देतो, तो देहच चितायाम सांगितलं. जोपर्यंत चिता पेटत नाही तोपर्यंतच हा आपल्याबरोबर. एकदा चिता पेटली की हा देह सुद्धा आपला राहत नाही. मग राहतं कोण, कर्मानुगच्छती अथवा धर्मानुगच्छती. जीव एक हा त्या ठिकाणी असणारा तो जीवात्मा जो आहे ते केलेली कर्म पुण्य पापात्मक तेवढ्यांची असणारी शिदोरी बरोबर घेऊन पुढे जातो. आणि म्हणून अशा प्रकारे ते जे आहे, म्हणून या सगळ्यांना तिथं त्या ठिकाणी सुद्धा जाणणारं ते आत्मतत्व आहे. परंतु अज्ञान अवस्थेमध्ये काय झालं, त्याला आपण काय केलं, त्या ठिकाणी ते लिंग शरीराशी कारण शरीर, ते सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने अंतःकरण चतुष्टय या ठिकाणी सगळे संस्कार राहतात. त्या संस्कारांना घेऊन जोपर्यंत अहमवृत्ती त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत त्याचं पुनरपी जननम आणि पुनरपी मरणम हे जे चक्र आहे त्याचं फिरत राहणार. आणि म्हणून ते सर्वच्या सर्व जे जाणणार तत्व आहे ते तत्व म्हणजेच आत्मा तेज ब्रह्म हा सर्व शास्त्राचा परमसिद्धांत आहे. सगळ्या शास्त्राचा परमसिद्धांत हाच आहे. विषय होऊ शकत नाही, तो जाणणारा आहे, वेद्य आहे, जाणणारा सर्वांना, म्हणून तो कधी विषय होऊ शकत नाही. म्हणून तसेच सर्वांना जाणणारा तो आत्मा तेच ब्रह्म असा सर्वशास्त्राचा परमसिद्धांत आहे. या उपनिषदामध्ये सुद्धा प्रश्नोत्तर, या उपनिषदामध्ये म्हणजे केन उपनिषदामध्ये सुद्धा काय केलं, प्रश्नोत्तर रूपाने सुद्धा हीच जी गोष्ट आहे तो जो आहे ते जाणणार आहे, म्हणून तो विषय होऊ शकत नाही कोणाचा, तो जाणतो या ठिकाणी राहू सर्व गोष्टी. आणि म्हणून ते या ठिकाणी सुद्धा प्रश्नोत्तर रूपाने श्रोत्रस्य श्रोत्रम या वाक्याने गुरूंनी आत्मा ब्रह्म असे उत्तर दिले आहे. या सगळ्यांना ते जाणं, श्रोत्रस्य श्रोत्र म्हणजे कानाला, श्रोत्र म्हणजे ऐकण्याची शक्ती जो प्रदान करतो. कोण करतं, हा या ठिकाणी असणारा जीव. हा गेला की सगळी इंद्रिय त्या ठिकाणीच आहे.
परंतु आता ऐकतोय का, आता पाहतोय का, नाही. कारण का ती शक्ती प्रदान करणारा जो जीवात्मा होता तो त्या ठिकाणी निघून गेला, इंद्रिय तिथंच राहिली, मग ती काहीच करू शकत नाही. म्हणून तेच सांगितलं, म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम या वाक्याने गुरूंनी आत्मा ब्रह्म असेच उत्तर दिले. हेच गुरूंनी उत्तर दिले. आणि पुन्हा काय केलं, यद्वाचानभ्यदम येन वाग भिद्यते. वाचा त्याचं वर्णन करू शकत नाही, परंतु वाचेला बोलण्यासाठी जी अपेक्षित शक्ती आहे, तदेव ब्रह्मत्वम विद्धी, तेच ब्रह्म आहे. न इदम त्वम उपासते. बाकी काही तुम्ही जी उपासना सगळी चालवली आहे ते ब्रह्म होऊ शकत नाही. म्हणजेच काय, या संपूर्ण अखिलांड कोटी ब्रह्मांडाला, पिंड ब्रह्मांड या सर्वांना, या सर्वांच्या अंशयूतमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य तत्व म्हणजेच ब्रह्म. आणि तो ते चैतन्य तत्व आहे ते कधीही विषय होऊ शकत नाही, ते विषयीच राहतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून न पुन्हा यद्वाचानभ्यदितम इत्यादी मंत्रांनी त्याचेच विशेष प्रतिपादन केले. आणि पुन्हा नंतरचे जे मंत्र आहे पहिल्या अध्यायामध्ये किंवा पहिल्या खंडामध्ये शेवटचे जे काय असलेले 4-5 मंत्रांच्या द्वारे, मनसानमते वाचवनते, सगळ्या मंत्रांच्या द्वारे ते सांगण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, विशेष प्रतिपादन केलं. त्याच मंत्रा म्हणजे श्रोत्रस्य श्रोत्रम वगैरे सांगितलं त्याच वाक्यांचं पुन्हा मनसानमनुते येनाहुन मनोमतम त्या मंत्रांच्या द्वारे त्याचं विशेष व्याख्यान पुन्हा केलं. आणि म्हणजे अशा अनुषंगाने त्याचे विशेष प्रतिपादन केले. ब्रह्मवत्ते लोकांचा संप्रदाय निश्चय अन्यदेव तद्विदिता, अन्यदेव तद्विदिता या वाक्याने सांगितला. शास्त्र अन्यदेव तद्विदिता म्हणजे विदिता अविदिताच्या परे ते ब्रह्म जे आहे ते कसं आहे, ते विदित अविदित यांच्याही परे आहे. अशा प्रकारे अन्य देवतद विदिता या वाक्याने सांगितला. शास्त्र प्रतीती, गुरु प्रतीती, स्वात्म प्रतीती या प्रतितीत्रयाने ब्रह्माचे स्वरूप जसे निश्चित होईल तीच प्रतीती योग्य आहे. ब्रह्मज्ञान जे आहे ते कशाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं, तर पहिले त्याला पाहिजे काय, शास्त्र प्रतीती म्हणजे शास्त्राने जे सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये जसं त्याचं वर्णन केलेलं आहे. काय आता इथे शास्त्रात वर्णन केलं, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो वाचम, त्या अनुषंगाने त्याची प्रतीती म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं. त्यानंतर गुरुप्रतीती, त्यानंतर गुरुमुखातूनच जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे काय त्या शब्दाचा अर्थ होतो. श्रोत्रस्य श्रोत्र म्हणजे काय, कानाचा कान म्हणजे नक्की काय म्हणायचंय त्यांना, मनाचं मन म्हणजे नक्की काय, हे जे आहे हे कोणाकडून कळेल. अत्यंत का आता हा विषय जो आहे तो एखादा सर्वसामान्य माणसाला विचारला आपण समाजामध्ये, हे असं म्हटलेलं आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, याचा काय अर्थ घ्यायचा, ते मनाचं मन आहे, डोळ्याचा डोळा आहे, कानाचा कान, याचा अर्थ कुणीच सांगू शकणार नाही आपल्याला. अरे काय म्हणायचं नक्की, त्यांना काय म्हणायचं ते म्हणजे काहीतरी सांगितलं, याला काही अर्थ नाही असं म्हणतील जे अज्ञानी लोक आहेत ते. आणि म्हणून त्यातनं काय सांगायचं हा कोण सांगेल, शास्त्र पहिलं सांगेल श्रोत्रस्य श्रोत्रम, त्यानंतर गुरु त्याच्याद्वारे काय सांगायचं. श्रोत्रस्य श्रोत्र म्हणजे श्रोत्राचा श्रोत्र, कानाचा कान म्हणजे कानाला ऐकण्याची जी शक्ती आहे ती शक्ती प्रदान करणारा हे गुरुप्रतीती सांगेल. त्यानंतर स्वात्म प्रतीती, त्यानंतर तो काय करेल सगळं सांगितलं, शास्त्र गुरुवाक्य या सगळ्यांच्या द्वारे जे सांगितलं त्याचे काय केलं, श्रवण मनन निध्यासना करेल. आणि जे काय सांगितलेलं आहे त्याचं काय केलं, आता स्वतः त्याचा अनुभव घेईल, ती झाली स्वात्म प्रतीती. या प्रतितीत्रयाने ब्रह्माचे स्वरूप जसे निश्चित होईल तीच प्रतीती योग्य आहे. हाच क्रम सांगितला संप्रदाय, दुसरा काही क्रम नाही सांगितलं याच्यामध्ये. दुसरं काहीतरी मी जातो ना आता वेदांताचा अभ्यास करतो काही होणार नाही. अलग तर विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत, गुरुच्याद्वारे जो उपदेश सांगितला जाईल तोच उपदेश सिद्ध होईल. आणि स्वतः अभ्यास करायला गेला तर मग स्वतः अभ्यास करता आता ती कथा येईलच पुढे, आता थोड्याच वेळात पुढे ती कथा येणार. आणि म्हणून अशा प्रकारची तीच प्रतीती योग्य आहे. पुढे उपसंहार आहे पुढे जाऊन आता पुढच्या मंत्रांमध्ये अविज्ञातम विजानताम, जे जाणले म्हणतात ते जाणत नाही, अविज्ञातम विजानताम, जे असं म्हणतात की मी जाणलं असे जे म्हणतात ते वास्तविक जाणतच नाही. आणि ज्यांनी जाणलंय ते कधी म्हणतच नाही मी जाणलं,
म्हणजे हे सगळ्यात मोठी मजेशीर गोष्ट आहे. ज्यांनी जाणलं ते जाणत नाही, आणि ज्यांनी जाणलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, ते वास्तविक स्वरूपाने त्याला जाणतात. तेच सांगितलं, अविज्ञातम विजानताम या वाक्याने असाच केला आहे. यावरून मला ब्रह्म उत्तम समजले अशी शिष्याची बुद्धी ती यथार्थ नसल्याने, जर तो म्हणत असेल शिष्य काय मला ब्रह्म, आता हे सगळं मी ऐकलं, गुरुच्या शुश्रूषा सेवा केलं, गुरुकुलामध्ये इतक्या वर्ष राहिलो, श्वेतकेतू सारखा आला आणि जो म्हटला काय म्हणेल की मला ब्रह्म आता उत्तम प्रकारे समजले गेले आहे, असा जर शिष्य म्हटला, त्या एकदा कळल्यानंतर तो काहीच बोलणार नाही. मग तो मौनम व्याख्या प्रकट अवस्थेतच जाणार आहे. ज्याला कळालं तो कोणाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही, तो त्या अवस्थेमध्ये निघून जाईल. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून काय म्हटलं, अविज्ञातम बीजानतम या वाक्याने असाच केला आहे. यावरून मला ब्रह्म उत्तम समजले अशी शिष्याची बुद्धी, जर तो म्हणत असेल शिष्य काय मला ब्रह्म उत्तम प्रकारे समजले आहे, तसा श्वेतकेतू त्या ठिकाणी म्हणत आहे, तसा जर तसं म्हणत असेल तर काय असा आता त्या शिष्याची बुद्धी ती यथार्थ असल्याने त्या बुद्धीचे विचलन करणे हे गुरुचे कर्तव्य आहे. अशा वेळेस तो जो म्हणत असेल मला कळलं, म्हणजे काय त्याच्यामध्ये मला कळलं, तिथं मी ज्या ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी अहमभावना आली, आणि ज्या ठिकाणी अहमभावना ठिकाणी आली त्या ठिकाणी काय त्याला ते कळलं नाही. अहमभावना आली की अहमचा नाश जोपर्यंत होत नाही तो म्हणून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. मला कळलं मधला जो मी आहे तो मी सुद्धा अहमला घेऊनच आहे. म्हणजेच मला कळलं म्हणजे काय होईल, मग त्याला म्हणून त्या ठिकाणी उपदेश केल्यानंतर, आता पुढे कथा पण उपनिषदांमध्ये अनेक येतात की गुरुने एक पद द्विपदा 3 पदांचा नंतर ज्यावेळेस त्याला कळलं त्यावेळेस उपदेश घेण्यासाठी परत येतच नाही. त्याला कळल्यानंतर गुरु नाही व शिष्य हा सांगितलं. गुरु पण नाही, शिष्य जोपर्यंत अपेक्षित आहे तोपर्यंत. एकदा कळलं एकच आत्मा सर्वांमध्ये आणि स्युत आहे, म्हणून त्या ठिकाणी चिदानंद गुरुर्नैव शिष्य, त्या ठिकाणी सांगितलं की गुरु नाही, शिष्य नाही, माता नाही, बंधू नाही, कोणी नाही. मग कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तो सच्चिदानंद स्वरूपच आहे. मग अशा प्रकारे मग काय झालं, आणि म्हणून अशा प्रकारे मला ते ब्रह्म उत्तम समजले अशी शिष्याची बुद्धी, जे ज्यावेळेस तो म्हणतोय मला समजलं त्या अर्थी त्याला यथार्थ ज्ञान झालेलं नाही. आपाततः नाम ज्ञान होणं आणि यथार्थ ज्ञान होणं याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अशी ती यथार्थ नसल्याने त्या बुद्धीचे विचलन करणे हे गुरुचे आद्य कर्तव्य आहे. याचेच तात्पर्य भाष्यात नहि वेदिता या वाक्याने दिले आहे. त्याचे तात्पर्य काय? आत्मा हा स्वतः अनुभव स्वरूपच आहे. आत्मा हा स्वतः कसा आहे? आत्मा हा स्वतः अनुभव स्वरूपच आहे. तो त्याच्यासाठी अन्य कुठल्या वस्तूची अनुभवाची गरज नाही. तो स्वतःच अनुभव स्वरूप असल्यामुळे म्हणून तो कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही. तो स्वतःच जाणणारा असल्यामुळे तो कोणत्याही दुसऱ्या वस्तूचा विषय होत नाही. ते अतिशय स्पष्ट सांगितलं येतं. त्याचे तात्पर्य आत्मा हा स्वतः अनुभव स्वरूप आहे त्या ठिकाणी असतात. आणि अशा प्रकारे तो अनुभव स्वरूप असल्यामुळे म्हणून तो कोणत्याही ज्ञानाचा विषय किंवा ज्ञानात विषय होत नाही. म्हणून तो कुठल्या ज्ञानाचा विषय होऊ शकतो. लक्षात, विषय होत नाही. दुसरा कोणी आत्म्यात जाणणारा नाही. आत्म्याच्या भिन्न ही पण मजेशीर गोष्ट आहे. तर भिन्न त्याला जाणणारा दुसरा कोणी अन्य वस्तूच्या अभावात त्याने आत्मा जाणला. तर भिन्न अन्य वस्तूच्या अभावात म्हणून दुसरा कोणीही, हे पण मजेशीर आहे. आणि म्हणून दुसरा कोणी आत्म्यात जाणणारा नाही. दुसरा कोणी, कारण का? कारण अनात्म पदार्थ जड आहेत, त्याला आत्मा कळणार नाही. बाकीचे सगळे जे पदार्थ आहेत ते अनात्म जड पदार्थ आहेत. आणि अशा प्रकारचे जड पदार्थ असल्यामुळे त्यांना आत्मा कळणं अत्यंत कठीण आहे किंवा त्यांना आत्मा कळू शकत नाही. आणि म्हणून अनात्म जड पदार्थ त्यांना आत्मा कळणार नाही. आत्मा हा एकच असल्याने त्यात जाणणारा दुसरा कोणी आत्मा नाही. हे बघा, अतिशय हे पुन्हा महत्त्वाचं काय? आत्मा हा काय एकच असल्याने त्यात जाणणारा दुसरा कोणी आत्मा नाही. आत्मा हा एकच आहे. स एकः, तो एकच आहे.
तो एकच असल्यामुळे त्यात भिन्न पुन्हा कोणीतरी दुसरा त्याला जाणायला आला असं होऊ शकत नाही. तोच सगळं जाणणार आहे. फक्त आता काय होतंय, जाणताना अहमवृत्तीच्या अनुषंगाने मी माझं माया या अनुषंगाने जे यथार्थ ज्ञान होत नाही. जाणण्याची प्रक्रिया होती, पण जे जाणतोय ते यथार्थ स्वरूपाने जाणत नाही. मी माझं स्वरूप जाणत नाही. काय करतोय आता जाणताना, मी जगताचं स्वरूप जाणतोय. हे माझं, हे माझं, हे माझं, ते माझं. ज्यावेळेस त्यातलं हे ते मी माझं हा भाव त्यातला नष्ट होईल, त्यावेळेस काय, त्यावेळेस तोच आहे. मग त्याच्या भिन्नता कोणी नाही. म्हणून त्याला काय, कारण अनात्म पदार्थ जड आहेत, त्याला आत्मा कळणार नाही. आत्मा हा एकच असल्याने त्याला जाणणारा दुसरा कोणी आत्मा नाही. जर दुसरा आत्मा त्याला जाणणारा मानला की नाही, ह्या आत्म्याला जाणणारा दुसरा कोणता तरी आत्मा आहे असं जर आपण मानलं तर काय होईल, तर अनवस्था दोष प्राप्त होईल. मग त्याला जाणणारा तिसरा, त्याला जाणणारा चौथा, त्याला जाणणारा पाचवा, त्याला म्हणतात अनवस्था दोष. थांबणार नाही. म्हणून काय, तो एकच जाणणार. आणि म्हणून त्या काय अशा प्रकारे आत्मा हा एकच असल्याने त्याला जाणणारा दुसरा कोणी आत्मा नाही. जर दुसरा आत्मा मानला तर अनवस्था दोष येईल. मग आत्मा हा शशविषाणासारखा अत्यंत असत आहे का नाही. मग आत्मा जो आत्मतत्व आहे, मग ते अत्यंत असत स्वरूपाचं का आहे का शशविषाणासारखं. म्हणजे सशाला असणारे शिंग, सशाला शिंग जशी येऊ शकत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी होऊ शकतं का, अत्यंत असत. जसं ती अत्यंत असत आहे, शशशृंग जसे अत्यंत असत, सशाला कधीच शिंग येऊ शकत नाही. हे जसं अत्यंत असत आहे तसा आत्मा अत्यंत असत स्वरूपाचा काय नाहीच आहे असं होऊ शकतं का. अत्यंत असत आहे का, तसे नाही. त्या आत्म्यास जाणणारा दुसरा कोणी नाही व त्याचे ज्ञानही अन्य वेगळे नाही, म्हणून तो अज्ञेय आहे. नाही म्हणून नव्हे, आत्मा स्वयंप्रकाश विज्ञान घन असा आहे. अलग स्वयंप्रकाशमान, त्यामध्ये जाणण्याची गरज नाही. स्वयंप्रकाशमान विज्ञान घन असा आहे. अहम ब्रह्म सुष्ठु वेद अशी जी बुद्धी शिष्यात झाली ती मिथ्या बुद्धी आहे. मी ब्रह्म जाणतो ही जी बुद्धी आहे, मी जाणतो म्हटल्यानंतर ती बुद्धी निर्माण होणार आहे, ती बुद्धी मिथ्या स्वरूपाची आहे. म्हणून गुरुने त्या बुद्धीचे निराकरण करण्याकरता यदि म्हणण्याचे ही आचार्योक्ती योग्य आहे. मी जाणतो म्हटल्यानंतर विषय संपला. जो जाणला तो मौन अवस्थेला गेला. पण जे जास्त जाणतात ते जास्त बोलत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे काय, उथळ पाण्याला खळखळाट फार. जे उथळ पाणी असतं त्याला खळखळाट जास्त जास्त वाजत असतं, खुळखुळ खुळखुळ जरा जाताना. परंतु ते अत्यंत खोल पाणी असतं, ते आवाज करतं का, ते शांत असतं. तसं त्याने खरोखरच त्या आत्मतत्व जाणलेला आहे. तो कोणाला बोलणार, तो काय मौन अवस्थेमध्ये. मौनम व्याख्यात्वा योगरतो वा योग भोगरतो वा यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदते. त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये तो राहतो. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्याला काही बाकी राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी सर्व संकल्प संन्यासी संकल्प. कुठल्याही प्रकारचं त्याला काही नाही, फक्त आत्मचिंता. चिंता म्हणजे त्याचा आत्म्याचा असणारा पुन्हा पुन्हा जो अनुभव आहे तो अनुभव, पण हे सगळं तिथं, म्हणून सगळंच संपतं तिथं काहीच राहत नाही बोलण्यासाठी. म्हणून यत्र वाचो निवर्तन्ते, पुन्हा तो विषय त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय, म्हणून तो जे मी जाणतो हा जो विषय आहे, हा जाणतो हा विषय म्हणून तोपर्यंत त्याला कळलं नाही. म्हणून त्याला आता नक्की काय कळलं पाहिजे हे कळण्याकरता गुरु त्याच्या प्रकारे अशा प्रकारे संभाषण त्याच्याशी करतात. आणि म्हणून त्याच्या काय, म्हणून गुरूंनी त्या बुद्धीत काय, म्हणून अहम ब्रह्म सुष्ठु वेद, मी ब्रह्म अतिशय व्यस्त जाणतो, ही जी शिष्याची बुद्धी आहे ती मिथ्या बुद्धी आहे. आणि म्हणून गुरुने त्या शिष्याचे निराकरण करण्याकरता यदि म्हणण्याचे ही आचा, म्हणून त्या गुरूंनी त्या शिष्याची ती बुद्धी आहे त्या बुद्धीचा नाश करण्याकरता यदि म्हणण्याचे सुवेदे भ्रमे वा पिनू नमतम वेत्त ब्रह्मणो रूपम, हा जो मंत्र आता या ठिकाणी घेतला तो तुझा तू म्हणतोस मी जाणतो, तर मग तू जाणत नाही.
हा मंत्र या ठिकाणी त्यांनी घेतला. का बरं? शास्त्रापासून ब्रह्माचे ज्ञान होणे दुर्विज्ञेय जरी असले, यद्यपि शास्त्राच्या द्वारे राजविद्या आहे, परंतु कशी आहे? राजविद्या राजगुह्य सुद्धा आहे, गुह्य स्वरूपाची आहे अत्यंत. सहजासहजी इथं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून तेच सांगितलं, शास्त्रापासून ब्रह्माचे ज्ञान होणे दुर्विज्ञेय जरी असले तथापि ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे, अलग लक्षात, जो साधन संपन्न अधिकारी आहे, विवेक वैराग्य समाधी मोक्षत्व आहे, अमानित्व अदंबित्व दैवी गुणसंपत्ती आहे, सात्विक गुणसंपत्ती, सगळं ज्या अभयम सत्व समजे सगळं अशा अनुषंगाने परिपूर्ण दैवी गुणसंपत्तीने ज्याचं अंतःकरण आहे, त्याच्यामध्ये काम क्रोध लोभ काही नाही असं परिपक्व झालेलं ते अंतःकरण अत्यंत मृदू नवनीतापर्यंत प्रमाणे झालेलं ते अंतःकरण ज्याचं आहे, असा जो शिष्य आहे, म्हणजे त्याची काय जे त्याची असणारी बुद्धी शुद्ध झालेली. आता त्याच्या बुद्धीमध्ये दुसरा काही विषयच नाही. विषय तर त्यांचा झाला नारायण सांगितलं, त्यांचा विषय आता नारायणच झालेला, दुसरं काही राहिलेलं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अशा बुद्धिमान पुरुषास सुद्धा ब्रह्माचे यथार्थ ज्ञान, त्याची बुद्धी शुद्ध झालेली अशा प्रकारे त्याच अशा बुद्धिमान पुरुषास सुद्धा ब्रह्माचे यथार्थ ज्ञान होते, कित्येकांना होत नाही. आणि मग त्या अशा एखाद्याला जो आहे परिपक्व ज्याची बुद्धी आहे, दृढ बुद्धी झाली आहे, म्हणून त्याला काय होतं, त्याचा ब्रह्माचं ज्ञान वास्तविक स्वरूपाने होतं, अनेकांना होत नाही आणि कित्येकांना होत नाही. या अभिप्रायाने यदि या पदाने गुरुनी साशंकता दाखवली, जर म्हणत असशील तू की मी ब्रह्म जाणतो, तर निश्चितपणे तू ते जाणत नाही, साशंकतेने की असं म्हणत असशील तर तू जाणत नाहीस. आणि म्हणून मोठ्या विद्वानांना देखील ब्रह्मज्ञान होणे किती कठीण आहे हे आचार्यांनी दृष्टांताने भाष्यामध्ये सांगितलं. म्हणून ब्रह्मज्ञान जे आहे, ब्रह्मज्ञान आता एवढं सहजासहजी गेलाय आणि बसलाय आणि त्याला लगेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, एवढं सहज प्राप्त होत नाही हे आचार्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. त्यासाठी त्या ठिकाणी कथा सांगितली. काय म्हणतात कथेमध्ये, कोणाचा ह्याचा दैत्यांचा राजा विरोचन आणि देवांचा राजा इंद्र हे दोघे मित्र मिळून विद्या संपादन करण्याकरता प्रजापतीने ब्रह्माकडे गेले. त्या दोघांना प्रजापतीने एकाच वाक्याने उपदेश केला. अशा प्रकारे हा विरोचन आणि इंद्र ब्रह्मदेवाकडे गेले की आम्हाला अध्यात्म विद्या काय ते शिकवा. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर काही दिवस नियमानुसार त्यांनी काय सांगितलं, असं एवढा वेळ सेवा करा, असं करा, तसं करा, त्या अनुषंगाने सांगितल्यानंतर आता उपदेश करा नंतर सांगितल्यानंतर मग काय त्या दोघांना काय केलं, त्या ठिकाणी उभं केलं एका तळ्याच्या काठी आणि मग त्या ठिकाणी असणारे प्रजापती ब्रह्माने उपदेश केला. काय उपदेश केला की तुमच्या या पुरुषाच्या मनुष्याच्या उजव्या डोळ्यात जो पुरुष दिसतो तोच आत्मा, तेच ब्रह्म. तुमच्या उजव्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी जो पुरुष दिसत आहे तोच पुरुष म्हणजेच आत्मा, ते म्हणजेच ब्रह्म. त्याचा आता काय करा, तुम्ही विचार करा. मी हा उपदेश केला, श्रोत्रस्य श्रोत्रम, परंतु त्याचा आता तुम्ही उपदेश जो केलेला आहे त्याचा आता काय करा, चिंतन करा. तसं त्यांना म्हटलंय, यो दक्षिणाक्षणी, तुमच्या दक्षिणाक्षणामध्ये जो पुरुष दिसत आहे तो पुरुष म्हणजेच आत्मा, तो आत्मा म्हणजेच ब्रह्म. एवढं बोलले प्रजापती आणि त्यांनी सोडून दिला विषय. आता त्याचं काय करा, आता त्याचं तुम्ही चिंतन करा. आता जर का त्यांची बुद्धी शुद्ध असेल, अधिकार संपन्न असतील, तर त्यांना त्याच्या मागची असणारी धारणा लगेच कळेल. नाही तर त्याचा विपरीत अर्थ निश्चितपणे ग्रहण करतील. आणि म्हणून तेच ब्रह्म असा विचार करा, असा उपदेश केला. दैत्यांचा राजा विरोचन हा मोठा पंडित होता. यद्यपि विरोचन पंडित मोठा होता, तथापि स्वाभाविक दोषामुळे आत्मस्वरूप त्यास नीट कळाले नाही. परंतु त्यांची असणारी जी प्रवृत्ती होती काम क्रोधादी त्याच्यामध्ये असल्यामुळे जो उपदेश केला तो उपदेश काय त्याला नीट कळा नाही, तर त्यास विपरीत ज्ञान झाले. आणि मग काय झालं, त्याला जे ज्ञान जे व्हायचं होतं ते ज्ञान झालं नाही, विपरीत स्वरूपाचं त्याला त्या ठिकाणी ज्ञान झालं, कोणाला विरोचनाला. आणि मग काय झालं, स्थूल देह हाच आत्मा असे समजून तो निघून गेला. आणि मग काय झालं, त्याला विपरीत ज्ञान झालं. म्हणजे त्याला त्याच्या अक्षणीमध्ये असणारा पुरुष कोणाला मीच दिसतोय, म्हणजे हा स्थूल देह म्हणजेच आत्मा, असं विपरीत ज्ञान. मग तो नित्य सिद्धांताच्या अनुषंगाने मग काय, देह म्हणजेच आत्मा असेल तर मग काय, खाओ पिओ मजा करो या अनुषंगाने त्यांनी आसुरी प्रवृत्ती, आपल्यामध्ये सुद्धा आता जी काय दिसती खाओ पिओ मजा करो ही प्रवृत्ती कुठनं, ही आसुरी प्रवृत्ती.
देहालाच आत्मतत्व ना जाणलंय. आणि या देहासाठीच हे सगळा जो आता संसार चाललेला आहे आपण पाहत आहोत आपल्या आसपास. फक्त देहपुष्टी करताच सगळ्या गोष्टी चाललेल्या. म्हणजे अशा प्रकारे काय तो हा कोणता? हा विरोचनाचा सिद्धांत, हा सात्विक सिद्धांत नाही. आणि म्हणून त्यास विपरीत ज्ञान होऊन स्थूल देह हाच आत्मा आहे असे समजून तो निघून गेला. परंतु देवांचा राजा इंद्र तो का सात्विक बुद्धीचा होता, म्हणून प्रजापतीने दोघांस एकच उपदेश केला. परंतु हा काय इंद्र थोडा सात्विक बुद्धीचा होता. त्या साधू संतांचा संघ असल्यामुळे काय व्हायचं, त्याची बुद्धी थोडी त्या ठिकाणी सात्विक होती. आणि सात्विक बुद्धीचा असल्यामुळे काय तो एकच उपदेश दिला. तथापि त्याला स्थूल देहा भौतिक उत्पाद विनाशशील जड असल्याने तो आत्मा होणे शक्य नाही. यद्यपि उपदेश केला तरी हा शरीर जे आहे कसं आहे, हे पंचीकृत पंच महाभूतैः कृतम सत्कर्मजन्यम सुखदुःखादी हे सगळं असलं हे पंचशरीर अस्ति जायते वर्धते विपरीते अपक्षीयते विनश्यते ते षड्विकारवत एत स्थूल शरीरम. हे सगळं जाणारच आहे, कधी राहणार नाही. याच्यामध्ये 6 विकार नित्याचे आहेत असे समजून तो काय झाला, स्थूल देहात्मा तो निघा. परंतु हा जो इंद्र आहे याने हे सगळं समजून घेतलं. हा स्थूल देह कसा आहे, हा भौतिक उत्पाद म्हणजे हा निर्माण होणारा आहे, नाश होणारा आहे. हा काय टिकणार आहे का? हे किती तुम्ही याला टिकायचा प्रयत्न करा, अलग लक्षात तरी हे टिकणार आहे का? हे टिकणार नाहीच. हे काय काला प्रतिक्षणम, कालाच्या मुखामध्येच आपण चाललो. कालो जगत भक्षक हा सांगितलं. काल काय करतोय, हा काल जगत भक्षक आहे. तो प्रत्येक क्षणाक्षणाने काय आपल्या पुढे 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 आपल्याला वाटतं मी एवढ्या वर्षाचा झालं म्हणजे कालाने तुला एवढं खाल्लं. आता काय राहिलेले असतील 10-1 वर्ष, ते परमार्थ कर याकरिता म्हणून आहे ते सगळं. म्हणून अशा प्रकारे मग काय त्यांनी विचार केला, कोणी इंद्राणी. अरे हा हे म्हणतोय की हा देह म्हणजे आत्मा हा कसा होईल, हा उत्पत्ती विनाशशील आहे, याची उत्पत्ती होते नाश होते, मग हा आत्मतत्व होऊ शकत नाही हा देह म्हणजे. अशा प्रकारे इंद्राने विचार केला. आणि मग विनाशशील जड असल्याने तो आत्मा होणे शक्य नाही. म्हणून त्याने 2-3 वेळा पुन्हा विचार केला. आणि म्हणून अशा प्रकारे त्याने पुन्हा ज्या प्रजापतीने उपदेश केला त्याचं पुन्हा काय केलं, 2दा-3दा पुन्हा त्याचं काय केलं, चिंतन करत राहिला. अरे मग हे ब्रह्म होऊ शकतं का नाही, अरे हे ब्रह्म कसं होऊ शकतं नाही, हे ब्रह्म होऊ शकतं का नाही. अशा प्रकारे पुन्हा काय केला, 2-3 वेळा पुन्हा विचार केला. त्यामुळे इंद्राच्या अंतःकरणातील स्वाभाविक असंभावना, विपरीत भावना, संशय वगैरे दोष गेल्यानंतर अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये असणारे स्वाभाविक असंभावना, विपरीत भावना आणि संशय हे सगळ्याचा काय झालं, विचार केल्यानंतर चिंतन केल्यानंतर एक जो हा दोष होता हा सगळे नष्ट होऊन त्या इंद्रास प्रथम सांगितलेल्या वाक्यापासून 4थ्या वेळेस यथार्थ ज्ञान झाले आणि तो कृतकृत्य झाला. अशा प्रकारे लगेच त्याला पण ज्ञान झालं नाही. इंद्रासारखा जो आहे अत्यंत विद्वान, त्याला सुद्धा काय झालं, 4 वेळा 4थ्यांदा त्याने पुन्हा जेव्हा विचार केला त्यावेळेस त्याला त्याचं यथार्थ ज्ञान झालं आणि तो काय झाला, कृतकृत्य झाला. म्हणजे अशा प्रकारचं हे जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं एवढं सहज नाही. म्हणून राजविद्या राजगुह्य त्याला सांगितलं. आणि म्हणून यदि मन्यसे सुवेदेती दब्रमेवापि नूनं तं वेत्थ ब्रह्मणो रूपम सांगितलं. तुझं असं म्हणत असशील की मी ते जाणतो, तर तू निश्चितपणे ते जाणत नाही. कारण जाणणारा म्हणणारच नाही मी जाणतो. त्या अनुभवाला गेल्यानंतर आता न फिरे माघारी सांगितलं त्या ठिकाणी महाराजांनी. मन एकदा उन्मती भावाला गेल्यानंतर अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया सांगितलं. मी काय देखता पंढरीच्या राया सांगितलं. की अशा प्रकारे माझं तुझं हे सगळं जे काय सगळ्याचा नाच झाल्यानंतर अवघा रंग एक झाल्यानंतर एकच परमेश्वर, एकच तत्व अनिश्चित सगळ्यामध्ये आहे हे दर्शन ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग काय, त्यावेळेस तो मौनमे अख्ख्यामध्येच जाईल. आणि म्हणून जर तू म्हणत असशील, शिष्याला गुरु म्हणतायत मंत्राच्या अनुषंगाने, आता पुन्हा शेवट आपण करू की त्याला म्हणत असशील तू जाणतोस असं जर म्हणत असशील तर निश्चितपणे तू ते जाणत नाहीस. आणि म्हणून त्याला पुन्हा स्थाणुनिखन न्यायेनं तो सिद्धांत दृढ करण्याकरिता
तोच विषयाचं ज्ञान आचार्य किंवा गुरु त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा देण्याचा प्रयत्न करतात. असा असणारा दुसऱ्या खंडातील पहिल्या मंत्राचा अर्धभाष्य झालं. तर पुढचं असणारं भाष्य उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम